नमस्कार मंडळी. राम इतके श्रेष्ठ आहेत की त्यांचे स्मरण देवताही करतात. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्र नामत तुल्यम राम नाम वरानने असे बुधकौशिक ऋषी रामरक्षेत सांगतात. याचा अर्थ असा, शिव पार्वतीला म्हणतात, हे सुवदने, राम 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 अशा नामोच्चाराने मी मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामांचे ठिकाणी रममाण होतो. श्रीरामांचे नाव हे विष्णूच्या सहस्त्र नामाशी बरोबरी करणारे आहे. मनाच्या 31व्या श्लोकात समर्थही काहीसे हेच सांगत आहे. महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जयाते स्मरे शैलजा शूळ पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. अधम राक्षसी वृत्तीचा रावण अहंकारी होता. तपश्चर्या केल्यावर भोळा शंकर हवा तो वर देतो. याचा फायदा घेऊन रावणाने तपश्चर्येने शंकराला प्रसन्न करून घेतले. आपल्याला हवे ते वर मिळवले आणि मग उन्मत्त होऊन साधू संतांना, देवांना त्रास देऊ लागला. एकदा उन्मत्तपणाने त्याने देवतांना बंदिवासात घातले. देवतांचे जीवन लाजिरवाणे, दुःखमय, अपमानकारक होऊन गेले. त्यात रावणाने सीतेचेही अपहरण केले. तिथे त्याने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. श्रीरामचंद्रांनी आपल्या पराक्रमाने युद्ध करून रावणाचा पराभव केला आणि लंका जिंकली. रावणाच्या सेनेसह, पराक्रमी परिवारासह त्याला संपुष्टात आणले आणि सर्वांना मुक्त केले. स्वर्ग आणि पृथ्वी दोन्हीकडे आनंद पसरला. सामर्थ्याने, बळाने आगळा, अलौकिक असा प्रतापी राम, सर्व सद्गुणांचे भांडार असलेला राम खरोखरीच अद्भुत आहे असे समर्थ म्हणतात. जयाते स्मरे शैलजा शूळपाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. शैलजा म्हणजे पर्वतराजाची कन्या पार्वती आणि शूळपाणी म्हणजे त्रिशूळ धारण करणारे भगवान शंकर. ज्याचे स्मरण स्वतः पार्वती आणि भगवान शंकर करतात, त्या श्रीरामांच्या दासाची, भक्ताची कधीही उपेक्षा होत नाही, कारण त्याच्या पाठीशी स्वतः श्रीराम असतात. एका ऑफिसमध्ये 2 कर्मचारी होते, सुधीर आणि आनंद. आनंद बोलघेवडा होता, बॉसच्या पुढे पुढे करणारा. सुधीर शांत, प्रामाणिक, आपलं काम नीट करणारा होता. बोलकी मंडळी सर्वांना आवडतात. त्यामुळे आनंद ऑफिसमध्ये लक्षणीय होता आणि सुधीर दुर्लक्षित. काही महिन्यांनी एक मोठा प्रोजेक्ट ऑफिसमध्ये आला. बॉसने सगळ्या कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला आणि सुधीरला त्या प्रोजेक्टची जबाबदारी दिली. सगळे लोक आश्चर्यचकित झाले. सुधीरला म्हणाले, हे कसं झालं? सुधीर म्हणाला, मी माझं काम प्रामाणिकपणे करतो. माझ्या कर्तव्यावर माझी निष्ठा आहे. बाकी सर्व देवावर सोपवतो. खरा भक्त मोठेपणा दाखवत नाही, पण त्याची किंमत वेळ आल्यावर सर्वांना कळते आणि अशा शुद्ध चित्ताची माणसे देवालाही आवडतात. देव सखा जरी अवघे जग कृपा करी असे संत तुकाराम महाराज म्हणतात. त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये सर्वांच्या नजरेत सुधीर उंचावला. त्याच्याच पद्धतीने सर्वांनी त्याला प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मदत केली, इमाने, इतबारे आणि निष्ठेने. मग प्रोजेक्ट वेळेआधी पूर्ण झाला. तर अशा या श्रीरामांच्या भक्ताची उपेक्षा जग कशी करेल असे समर्थ म्हणतात. भेटू पुढील भागात. बोला जय जय रामकृष्ण हरी.